जालना जिल्ह्यातील वडीगुद्री येथील शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू छल्लारी यांनी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रीकरणानंतर डेटा विसंगती व तांत्रिक अडचणीमुळे पात्र लाभार्थ्यांना उपचार नाकारले जात आहेत. आयुष्यमान कार्ड सक्तीवर पोर्टलवर नावे नसल्याने नागरिक वंचित राहत आहेत. म्हणून डेटा संक्रमण कार्ड सक्ती शिथिल करणे, योजनेची जनजागृती व तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी त्या निवेदनात केली आहे. काय म्हणाले राजू छल्लारी ते ऐकूयात. नमस्कार, मी राजू विजय छल्लारे, अध्यक्ष शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान. शासनाने आयुष्यमान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना 23 फेब्रुवारी 2026 पासून एकत्र केल्यामुळे आज अनेक रुग्णांचे आयुष्यमान कार्ड नसल्यामुळे अनेक दवाखान्यामध्ये त्या रुग्णांना उपचार नाकारले जात आहे. अतिशय गंभीर स्वरूपातल्या असलेल्या रुग्णाला सुद्धा बऱ्याचशा वेळेस केवायसी किंवा त्याचं ते आधार अपडेट नसल्यामुळं तहसील कार्यालयातील काही राशन कार्डमध्ये नाव असूनही त्या ठिकाणी त्याला नाकारणं, म्हणजे अशा अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळं बऱ्याचशा अंशी आयुष्यमान कार्ड त्या ठिकाणी त्यांचं निघत नाही आणि हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दाखल असल्यानंतरही आयुष्यमान काढण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत किचकट आणि दीर्घ आहे. तर ती प्रक्रिया अतिशय एकदम 24 तासाच्या आत आयुष्यमान कार्ड त्या व्यक्तीला उपलब्ध झालं पाहिजे. तसेच तहसीलदार यांचे पत्र, आधार कार्ड आणि राशन कार्ड जर त्या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध असेल तर त्याला सध्या त्या योजनेमधून त्या ठिकाणी उपचार देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून द्यावी. कारण अनेक दवाखान्यांमध्ये रुग्ण ऍडमिट झाल्यानंतर आयुष्यमान कार्ड मागितलं जात असे, पण जर त्याच्याकडे आयुष्यमान कार्ड नसेल तर त्याच्याकडून पैसे घेऊन तो त्या ठिकाणी उपचार त्या ठिकाणी केला जात आहे. त्यामुळे आम्ही शासनाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती अशी केली आहे की तुम्ही तहसीलदार यांचे पत्र, राशन कार्ड आणि आधार कार्ड हे जर रुग्णांकडे असेल तर त्याचा उपचार ह्या योजनेमध्ये करावा. जालना जिल्ह्यामध्ये 18 लाख आयुष्यमान कार्ड काढण्याचं टार्गेट असून आजपर्यंत फक्त 7 लाख आयुष्यमान कार्ड त्या ठिकाणी वितरित करण्यात आले आहेत. जवळपास 11 लाख आयुष्यमान कार्ड अजून वाटप त्या ठिकाणी होण्याचं बाकी आहे. यापैकी 11 लाखांपैकी जर ज्यावेळेस उपचार करण्यासाठी जर ही व्यक्ती किंवा ते नागरिक जर हॉस्पिटलमध्ये जर दाखल झाले तर आयुष्यमान कार्ड नसल्यामुळे त्यांना उपचार नाकारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जर तहसीलदारांचे पत्र, राशन कार्ड आणि आधार कार्ड जर उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी त्यांना उपचार देण्याचं शासनाने किंवा त्या दवाखान्याने ते मान्य केलं पाहिजे, अशी विनंती आम्ही त्यांना या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तहसील कार्यालयातला डाटा, आरोग्य विभागाचा डाटा आणि आयुष्यमान पोर्टलवर असणारा डाटा हा एकत्रीकरण करून त्या ठिकाणी तो डाटा संकलन करून त्या ठिकाणी ही योजना पूर्णतः प्रत्येक नागरिकाला भेटणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या 5 लाखापर्यंत ह्या योजनेसाठी सरकारनं जी काही योजना आणली ती योजना अतिशय चांगली आणि सकारात्मक असून ती गोरगरीब आणि तळातील नागरिकांसाठी जीवनदायी अशी ती योजना आहे. परंतु तांत्रिक अडचणी ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असल्यामुळे अनेक वेळेस ह्या गोरगरिबांना तो उपचार त्या ठिकाणी आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून मिळताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही या निवेदनातून शासनाला अशी विनंती केली आहे की आपण या ठिकाणी या तांत्रिक अडचणी दूर करून या सर्व आयुष्यमान कार्ड वितरित करून लवकरात लवकर त्या ठिकाणी ह्या वितरित करून दिलेल्या महात्मा फुले योजनेमध्ये त्यांना सध्या पुरता उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ज्यावेळेस पूर्ण टार्गेट सर्व राज्याचं पूर्ण होईल त्यानंतर त्याला कंपल्सरी किंवा त्या ठिकाणी सक्तीचं कार्ड केलं तर काही हरकत नाही, अशी विनंती आम्ही निवेदनामार्फत केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी निवेदनामार्फत केलेली आहे. मला आशा आहे की ह्या माध्यमातून निश्चितच या सगळ्या गोष्टीचा शासन पातळीवर विचार होईल आणि ह्या सगळ्या त्रुटी दूर लवकरात लवकर केल्या जातील. धन्यवाद.